आज आपण टिफिनसाठी एक अशी भाजी बनवणार आहोत जी अगदी कमी साहित्यात अगदी झटपट तयार होते. गावरान पद्धतीने बनवलेल्या सुक्या गवारीच्या शेंगा चवीला इतक्या भारी लागतात की याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही. अगदी चाटून पुसून खाल एवढी भाजी चवीला भन्नाट लागते. खूपच कमी साहित्यात आणि खूपच कमी वेळात अगदी परफेक्ट अशा आपल्या सुक्या गवारीच्या शेंगा तयार होतात. चला तर टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशा सुक्या गवारीच्या शेंगा कशा बनवायच्या ते पाहूया. तर आता सर्वात आधी आपल्याला इथे गवारीच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहे. निवडून घेतलेल्या शेंगा पाण्यामध्ये घालायच्या आणि पाण्यामध्ये थोडे मीठ घालायचे. इकडे आपण 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर पाटा असेल ना, तर पाट्यावर हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचे. तर आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. पॅन गरम झालं की यामध्ये थोडे तेल घातले. इथे मी मोहरीचे तेल वापरले आहे. तुम्ही कुठलेही तेल ह्या भाजीसाठी वापरू शकता. तर आता तेल गरम झाले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक करून घेतला तो यामध्ये घालायचा. कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. कांद्याला अगदी हलकासा तांबूस रंग आला आहे. आता आपल्याला यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आहे. गवारीच्या शेंगा घातल्यानंतर हलकेसे हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचे आहे. अगदी मिनिटभर हे सर्व साहित्य छान परतून घेतले की यावर आता आपल्याला झाकण ठेवायचे आहे. वाफेवर अगदी छान 5 ते 7 मिनिट या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. 7 ते 8 मिनिटे शेंगा छान वाफवून घेतले की त्यावरील झाकण काढायचे आणि पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. तर आता तुम्ही ते पाहू शकता 7 ते 8 मिनिटात अगदी 70 ते 80% शेंगा छान शिजल्या आहे. अशा पद्धतीने या गवारीच्या शेंगा वाफेवर शिजून घेतल्या की चवीला खूपच भारी लागतात. तर आता शेंगा वाफेवर छान शिजल्या आहे. यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर घालायची. त्याचबरोबर खलबत्त्यामध्ये तयार केलेले वाटण यामध्ये घालायचे. सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. अगदी मिनिटभर या शेंगा छान वाफवून घेतल्या की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. तर आता अगदी सर्व साहित्य छान एकजीव झाले आहे. यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी 1 मिनिटभर या शेंगा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. 1 मिनिटभर वाफेवर शिजल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. यामध्ये पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर अगदी हलकेसे हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने अगदी झटपट, अगदी परफेक्ट अशी आपली सुक्या गवारीच्या शेंगा तयार झाल्या आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर या शेंगा खायला खूपच भारी लागतात. वरण भाताबरोबर, त्याचबरोबर खिचडीबरोबर तर या शेंगा तोंडी लावायला अगदी भन्नाट लागतात. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्य वापरून, अगदी कमी तेल वापरून, अगदी कमी वेळात झटपट अशा सुक्या गवारीच्या शेंगा आपण तयार केल्या आहे. अगदी गावरान चवीच्या या सुक्या गवारीच्या शेंगा तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. चवीला या शेंगा इतक्या भारी लागतात की तुम्ही जर 1 भाकरी खात असाल तर तुम्ही नक्कीच 2 भाकरी खाल. अगदी चाटून पुसून खाल एवढ्या या शेंगा चवीला भारी लागतात. तर मंडळी तुम्हाला माझ्या या सुक्या गवारीच्या शेंगाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या या पद्धतीने सुक्या गवारीच्या शेंगा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.